50पेक्षा जास्त वयाची एक नैराश्याने ग्रासलेली एक व्यक्ती होती. त्यांची पत्नी त्यांना घेऊन एका मनोचिकित्सकाकडे गेली आणि पत्नी म्हणाली, "हे खूपच निराशाग्रस्त आहेत. यांच्या नैराश्यामुळे घरातील वातावरण अगदी बिघडलेले आहे." मनोचिकित्सकाने त्यांना तपासले. त्यात त्यांना सर्व काही ठीक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्नही विचारले आणि त्यांच्या पत्नीला थोडं बाहेर बसायला सांगितले. त्या व्यक्तीला बोलते केले आणि ती व्यक्ती हळूहळू बोलू लागली. ती व्यक्ती म्हणाली, "डॉक्टर साहेब, मी खूपच त्रासात आहे हो. काळजीच्या ओझ्याने अगदी दबला गेलोय. नोकरीचा ताण, मुलांच्या शिक्षण आणि त्यांना नोकरी मिळेल की नाही याची काळजी, घरासाठी घेतलेले कर्ज, गाडीसाठी घेतलेले कर्ज, कशातच मन लागत नाही. लोक मला खूपच यशस्वी व्यक्ती समजतात, पण खरं तर माझ्याकडे काहीच नाही. मी खूपच निराश झालेलो आहे," वगैरे 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 असं म्हणत संपूर्ण जीवनाचं पुस्तकच उलगडून सांगितलं. मग त्या विद्वान चिकित्सकाने काही विचार केला आणि विचारले की 10वीला असताना कोणत्या शाळेत शिकत होतात? त्या व्यक्तीने शाळेचे नाव सांगितले आणि त्यावर चिकित्सक म्हणाले की तुम्हाला त्या शाळेत जावे लागेल. तेथून तुमच्या 10वीच्या वर्गाची नोंदवही म्हणजे रजिस्टर घेऊन यावं लागेल. आपल्या मित्रांची नावे बघा आणि त्यांना शोधून त्यांच्या आजच्या स्थितीची माहिती मिळवायचा प्रयत्न करा. सर्व माहिती एका वहीमध्ये लिहून काढा आणि एका महिन्याने ती माहिती घेऊन परत माझ्याकडे या. ती व्यक्ती आपल्या जुन्या शाळेत गेली. खूप विनंत्या करून नोंदवही म्हणजे रजिस्टर शोधली व त्याची एक प्रत बनवून आणली. त्यात 120 नावे होती. महिनाभर दिवस रात्र प्रयत्न केले तरीही मोठ्या मुश्किलीने आपल्या 75 ते 80 वर्गमित्रांच्या विषयीची माहिती जमा करू शकली ती व्यक्ती. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या जमा केलेल्या माहितीवरून त्यातील 15 मित्रांचा मृत्यू झालेला होता. 7 मित्रमैत्रिणी विधवा किंवा विधूर होते आणि 10 घटस्फोटित होते. 12 जण नशेच्या अधीन गेलेले होते, जे बोलण्याच्या लायकीचेही नव्हते. काहींचा तर ठावठिकाणाही माहीत नव्हता. 5 तर इतके गरीब होते की विचारता सोय नाही. 6 इतके श्रीमंत निघाले की विश्वासच बसत नव्हता. काही कॅन्सरने पीडित होते. काहींना अर्धांगवायू झालेला होता. कुणाला साखरेचा, कुणाला दमा तर कुणाला हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते. एक दोघांचा अपघात होऊन हातपाय किंवा मणक्याचे हाड मोडून अंथरुणावर पडून होते. काहींची मुलं वेडी, व्यसनी, रिकामटेकडी, कामातून गेलेली अशी निघाली. एक व्यक्ती तर कारागृहात कैदेत होता. एक 50 वय झाल्यावर स्थिर स्थळावर झाला होता आणि म्हणून आता विवाहबद्ध होण्याच्या विचारात होता. तर एक अजूनही स्थिरावू शकला नव्हता. 2 घटस्फोट होऊन तिसरे लग्न करण्याच्या बेतात होता. महिन्याभरात 10वी इयत्तेची नोंदवही भाग्याची व्यथा स्वतः ऐकवत होती. चिकित्सकाने विचारले, "आता सांगा, तुम्हाला नैराश्य म्हणजे डिप्रेशन कसलं आलं आहे?" या व्यक्तीच्या लक्षात आले की त्याला कुठला आजार नाही. त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. तो भुकेने मरत नाही. मेंदू अगदी ठणठणीत आहे. कोर्ट, पोलीस स्टेशनशी कधीही संबंध आलेला नाही. त्याची पत्नी, मुलं खूप चांगले आहेत. स्वस्थ आहेत. तोही स्वस्थ आहे. डॉक्टर दवाखान्याची कधी गरज पडली नाही. मुलांची त्यांच्या करिअरच्या दृष्टीने प्रगतीही चांगली आहे. त्याला आता असे जाणवले की जगात खरंच खूप दुःख आहे आणि मी खूप सुखी आणि भाग्यवान आहे. तेव्हा नैराश्य येण्यापासून दूर राहण्यासाठी दुसऱ्याच्या ताटात ढुंकून पाहण्याची सवय सोडून आपल्या ताटातील भोजन प्रेमाने ग्रहण करावे. तुलनात्मक विचार करू नये. सर्वांची वेळ आणि नशीब वेगवेगळे असते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगितलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. मित्रांनो, माझ्या वाचनात आलेला हा छोटासा पण अतिशय सुंदर असा लेख आपणही नक्की संग्रही ठेवावा. मानवी जीवन हे अमृत आहे. त्याचा स्वीकार करा आणि तोही प्रेमाने स्वीकार करा.
अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि आपलं जीवन सुंदर बनवणाऱ्या छोट्या छोट्या कथांस्वरूपांसाठी मित्रांनो DDC लर्निंग चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवरील बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.